ऐक ना रुपाली, दिवे बंद केलेत, गॅस बंद केलाय, पण जरा लक्ष ठेवशील ना. हा, अधून मधून येत राहा. घर बंद असलं ना की झुरळ, पाली, उंदरं सगळे धुमाकूळ घालतात घरात. हो काकू, तुम्ही अजिबात काळजी करू नका. अहो किल्ली द्या ना तिला. हे घे किल्ली. येत राहा बाळा. अगं बाई बघ. अहो ऐका ना, फ्रीज बंद करताना ना पपई बाहेर काढून ठेवली होती रुपालीला द्यायला, तेवढी आणा ना. नाही काकू, असू दे ना, मी नंतर घेईन. अगं असं काय करते तू, विसरलीस ना तर ती खराब होईल. अहो जरा आणा ना बाळा. माझं एक मन इथे आणि एक मन बाहेर आहे ग. ईशाची अवस्था तुला माहिती आहे ना कशी झाली आहे, म्हणून चाललोय आम्ही. काकू नका काळजी करू तुम्ही, आम्ही आहोत ना. इनफॅक्ट तुम्ही ईशाकडे जाताय ते एका तऱ्हेने बरंच आहे. आणि हो, माईमकर दापोलीला गेलेत ना, परत आल्यानंतर घर बंद बघून काळजी करतील. त्यांनाही निरोप द्या आम्ही कुठे गेलोय ते. हो, आणि काकू ईशाकडे पोहोचल्यावर प्लीज आठवणीने आम्हाला फोन करा. करू ग बाळा. हा, आणि इथली काळजी अजिबात करू नका, आम्ही आहोत. बिपिनराव येतो. चला आता. या ना भाऊजी. बसा. माय फ्रेंड वहिनी. बस जयदीप. बसा ना भाऊजी. माझी खूप वर्षांपासूनची इच्छा होती तुम्ही या खुर्चीत बसावं, या ऑफिसचा चार्ज घ्यावा. पण वहिनी. बसा ना प्लीज. प्लीज. आज इथे कोण असायला हवं होतं सांगा? अर्थात दादा. दादासाहेब. त्यांना खूप आनंद झाला असता तुम्हाला ह्या खुर्चीत बघून. पण वहिनी, दादासाहेबांना कसं वाटलं असतं तुला काय माहिती? तुम्हाला कसं वाटतंय? हा? तुम्हाला ह्या ऑफिसचा चार्ज घेऊन कसं वाटतंय? नाइस, व्हेरी नाइस. अभिनंदन. थँक्यू. काय झालं भाऊजी, नर्वस आहात का? नो नो, नॉट एट ऑल. सो ऑल द बेस्ट. मायरा, आय एम सॉरी. मी नॉक न करता आत आले. सॉरी जयदीप सरांना म्हण, ते हेड आहेत आता इथले. No, no, no. It's okay. My cabin is always open for all. No permission needed. तुम्ही ऑफिस मध्ये खूप छान काम करणार आहात, मला आत्तापासूनच खात्री वाटते त्याची. Thank you, वहिनी. मॅम, मला जरा तुमच्याशी बोलायचं. हो, बोलूया ना. ही जयदीप भाऊजींची केबिन आहे, त्यांना इथे बसून काम करू दे. आपण माझ्या केबिन मध्ये जाऊन बोलूया. ओके? या. सो वन्स अगेन ऑल द व्हेरी बेस्ट जयदीप भाऊजी. Thank you. मी आले. यापूर्वी ईशाला असं बोलताना मी कधीच बघितलं नव्हतं. म्हणजे आज कोणीतरी वेगळीच वाटली मला ती.
खरंय. हो ना, ऍक्च्युली कसला कॉन्फिडन्स होता. म्हणजे मला आठवतंय तिने जेव्हा फर्स्ट प्रेझेंटेशन दिलं होतं ना तेव्हा एकदम नर्वस होती. अँड आज एकदम कॉन्फिडेंट. म्हणजे ती ईशा नव्हतीच, एकदम कोणतरी डिफरंट मुलगी वाटली. अगदी खरंय. हो ना, म्हणजे मायरा मॅमना तर अक्षरशः क्लीन बोल्ड केलं तिने. अनेक वर्षांपूर्वी जेव्हा राजनंदिनी मॅडम या ऑफिसच्या हेड होते ना, तेव्हा त्या असंच वागायच्या, असंच बोलायच्या. तोच आत्मविश्वास, तोच हसरा चेहरा. रिअली? अगदी अगदी. आज ईशा मॅडमच्या जागी राजनंदिनी मॅडम असल्याचा भास मला अनेक वेळा झाला. ईशा मॅडम आलेत का? हो आलात. ईशा काय चाललंय तुझं? मला कन्सल्ट न करता तू एवढा मोठा डिसिजन कसा घेऊ शकतेस? मला गरज नाही वाटली तुम्हाला कन्सल्ट करायची. व्हॉट? हो, विक्रांत सर ऑफिस मध्ये नाहीयेत, रादर ते इंडियातच नाहीयेत. आणि ते इथे नसताना आपण एवढा मोठा डिसिजन घेऊ शकत नाही. मी बायको आहे त्यांची. ऑफिस मधले सगळे डिसिजन घेण्याचा अधिकार त्यांनी मला दिलाय, बायकोला नाही. मला सांगा, तुमचं आडनाव काय आहे? Does that even make sense? सांगा ना. कारखानीस. आणि माझं? सरंजामे. बस. या ऑफिस मध्ये कुठलाही डिसिजन घेण्यासाठी हे आडनाव पुरेसे आहे, हे तुम्हालाही माहिती आहे. विक्रांत सरांना विचारल्याशिवाय आपण काहीही करू शकत नाही. मला नाही वाटत त्याची काही गरज आहे. जे काय बोलायचे ते मी बोलेन सरांशी. यू डोंट वरी. विक्रांत सर या ऑफिसचे होल अँड सोल आहेत, तू नाही. ते फक्त केअरटेकर आहेत सरंजामे ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे. सगळे बिझनेसेस, सगळी प्रॉपर्टी ही आईसाहेब आणि जयदीप भाऊजींच्या नावावर आहे. आणि त्यांची इतकी काळजी करायची काहीच गरज नाहीये. मी आहे, मी घेईन त्यांची काळजी. मायरा, मायरा, आज मी तुला एक खूप महत्वाची गोष्ट सांगणार आहे. आणि ही गोष्ट कायम लक्षात ठेव. आपण सुद्धा डोळे उघडे ठेवून वागायला शिकलं पाहिजे. आपल्याला मार्ग दाखवणाराच आपला मार्ग चुकवणारा असू शकतो. सारिका, FM ने मला अजून 2018च्या सेल्सच्या फाईल्स आणून दिल्या नाहीयेत. या प्लीज लवकर पाठवा त्याला. मे कम इन सर? मायरा, सांगितलं ना मगाशी, नो परमिशन्स नीडेड. प्लीज कम इन. बोलवलं तुम्ही? मायरा, मला तुझ्याकडच्या कामाच्या असतील त्या सगळ्या फाईल्स हव्यात. आणि तुझ्या लॅपटॉपवर जो काही डेटा असेल ऑफिशियल, तो मला एका हार्ड डिस्कवर आणून दे. हे कसं आहे मायरा, लवकरात लवकर मला स्वतःला अपडेट करायला हवं. दादा परत यायच्या आत मला इथलं सगळं नीट टेक ओव्हर करायचंय. सो प्लीज हेल्प मी. ऑफकोर्स.
ऑफकोर्स आय विल हेल्प यू सर, पण ऍक्च्युली एक प्रॉब्लेम आहे. जो तुम्हाला डेटा हवाय तो सगळा सरांच्या लॅपटॉपमध्ये आहे आणि सर इज आउट ऑफ इंडिया. सो मॉन मायरा, डोंट टेल मी तुझ्याकडे बॅकअप नाहीये. नाही, ऑफकोर्स बॅकअप आहे, पण सर एका दिवसात एवढा सगळा डेटा तुम्हाला देणं इट इज इम्पॉसिबल. का कठीण काय आहे मायरा? प्लीज मेक इट पॉसिबल. आणि मायरासाठी काय इम्पॉसिबल आहे, राईट? या राईट. मी सेल्सच्या फाईल्स मागवून घेतल्यात. मला आता लीगल, फायनान्स अँड सगळ्या न्यू प्रोजेक्टच्या फाईल्स पण हव्यात. सो प्लीज त्या मागवून घे. या ऑफकोर्स मला जे काही शक्य आहे ते मी करते सर. या, थँक्यू. बोल सोन्या. हॅलो माय डिअर हजबंड, काय कसं चाललंय काम? चाललंय, काम खूप आहे बट आय स्पीड अप. ग्रेट, ऑल द व्हेरी बेस्ट. ओके, हे बघ जयदीप, तुला ईशामुळे आणखीन एक संधी मिळाली. तू या संधीचा पुरेपूर उपयोग कर. ओके? येस सोन्या, या संधीचं मी नक्कीच सोनं करणार आहे. ग्रेट, आय लाईक इट. ओके चल, मी तुझा आणखीन टाइम नाही घेणार आहे. ओके, सो मी आता ठेवते. आय लव्ह यू. बाय. लव्ह यू टू सोन्या. चल ठेवतो. कैसा व्यू? या, काय झालं? तुम्हाला आई साहेबांनी बोलवलंय. का, काय झालं? ईशाताईंचे आई वडील आले. ईशाचे आई बाबा? ओके, मी आले, तुम्ही चला. ईशाचे आई बाबा का आले असतील आता? लेट्स सी. बरं झालं तुम्ही आलात ते. माफ करा आईसाहेब, आम्ही असे अचानक आलो. अहो, मी घरीच असते आणि न सांगता आलात तरी चालतं. आमच्या घरी कोणी ना कोणीतरी असतं. सरंजामांच्या घराला कधी कुलूप नसतं. खरंय, पण फक्त तुमच्या मुलीला सरप्राईज मिळणार नाही, कारण ती आज जयदीपला घेऊन ऑफिसला गेली. अगं बाई, ऑफिसला जाणार नव्हती ना ती? अहो, आज विशेष आहे. ती जयदीपला ऑफिसचा सगळा चार्ज देणार आहे. हो का? अरे वा. नाहीतरी विक्रांत सर सध्या नाहीचे तिथे. जयदीपराव सगळा कारभार बघतायत, हे फारच छान आहे. हो, आणि त्याने कामाला सुरुवात केली आहे सुद्धा. ही इज व्हेरी बिझी, यू नो. हो, तुम्ही कशाला? वा सुनबाई, तू स्वतः चहा घेऊन आलीस? वाय नॉट? सर्जेरावांनी मला सांगितलं की ईशाचे आई बाबा आलेत, सो म्हटलं आपणच चहा करून आणूयात. उगाच त्रास घेतलात तुम्ही. अहो, त्यात त्रास कसला? कशा आहात ईशाची आई? मी बरी आहे, तुम्ही कशा आहात? या, आय एम गुड, आय एम गुड. बाय द वे, तुम्ही इथे आलाच आहात तर ईशाला आणि जयदीपला सुद्धा भेटून जा. ओके? अगं, भेटूनच कशाला? मी तर त्यांना जेवायला थांबवून घेणार आहे. ओ या, दॅट्स ग्रेट. तुम्ही कुठून आला आहात का, किंवा कुठे जाणार आहात का? नाही, तुमच्या त्या बॅग्स आहेत म्हणून म्हटलं. आईसाहेब, मला तुमच्याशी जरा बोलायचं होतं. बोला ना. त्याचं काय की कशी सुरुवात करू कळत नाही मला. अहो, मन मोकळेपणानं बोला. बोला. आम्ही ना काही दिवस इथे राहायचं म्हणतोय. त्याचं काय की ईशाला बरं नव्हतं ना, आणि अचानक आम्हाला न सांगता इथे आली ती. आम्हाला एकटं राहावे ना हो तिथे, म्हणून मग आम्ही विचार केला की इथे आलो तर जरा तिची तब्येत बरी नाही तर सोबत होईल, तिला काळजी घेता येईल. तुम्ही आहातच, पण आई म्हणून मला असं वाटलं. चालेल ना आईसाहेब? असं काय विचारताय? तुमचंच घर आहे, तुम्हाला हवे तितके दिवस तुम्ही राहा, खुशाल राहा. उलट तुम्ही हक्काने इथे आलात
म्हणून बरं वाटलं. आणि तुमच्या जावई बापूंना सुद्धा खूप आवडेल तुम्ही इथे आलात ते. या शी इज राईट. एक काम करा, तुम्ही इथेच राहा. कसं आहे, तुम्ही इथे असल्यावर घर सुद्धा भरल्यासारखं वाटतं. मी तुमच्या बॅग्स आतमध्ये ठेवायला सांगते. सर्जेराव, मॅडम येऊ? या ना परांजपे. मॅडम बोलवलं? हो, बसा ना. परांजपे, आपल्या ऑफिसमध्ये खूप मोठा बदल झालाय. तुम्हाला माहितीच आहे की आजपासून जयदीप भाऊजींनी सगळ्या ऑफिसचा चार्ज घेतलाय. हो मॅडम. परांजपे, तुम्ही इथले सगळ्यात जुने एम्प्लॉई आहात, म्हणून तुमच्यावर एक जास्त जबाबदारी सोपवते. बोला मॅडम. जयदीप भाऊजींना लागेल ती मदत तुम्ही करायची. तुम्ही सांगाल तसं होईल मॅडम. मला तुमच्याबद्दल पूर्ण खात्री आहे परांजपे. पण काय? नाही, पण मायरा मॅडमना हे मान्य असेल ना? मायरा मॅडमना हे सगळं पटेल का नाही याचा संबंध कुठे येतो? हा निर्णय मी घेतलाय परांजपे, आणि जयदीप भाऊजींनी काम सुरू सुद्धा केलंय. त्यामुळे ह्यापुढे त्यांना जी लागेल ती मदत तुम्ही करायची. जयदीप भाऊजींना कोणीही त्रास द्यायचा प्रयत्न केला तर मला कळवायचं परांजपे. हो, पण परांजपे, आता कोणालाही घाबरायची गरज नाहीये. परांजपे, हो. काय झालं? काही नाही, तुम्ही म्हणाल तसंच होईल. मायराजी, काय काय करताय? काय बॅकअप घेतेय. जयदीप सरांनी डेटा आणि प्रेझेंटेशनचा बॅकअप घ्यायला सांगितलंय. नाही, ते कळतंय मला, पण तुम्ही हे असं होऊ कसं दिलं म्हणतो मी? झेंडे, हू कसं दिलं म्हणजे? माझ्या हातात आता काहीच अथॉरिटीज नाहीये झेंडे. हे कोणी ठरवलं? ईशा. तिचं तुम्ही एवढं काय ऐकताय? काय ऐकताय म्हणजे काय झेंडे? त्या मिसेस सरंजामे येथे विसरताय तुम्ही. मायराजी, तुम्ही असं नांगी टाकून का बोलताय मला सांगा. हे बघा, कितीही झालं तरी मी सरंजामे ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजची मालकीण नाहीये झेंडे. एम्प्लॉई आहे मी. आणि एम्प्लॉईज काय करतात? वरून ज्या ऑर्डर्स देतात त्या फॉलो करतात, आणि मी तेच करते. वरून? वरून म्हणजे कुठून? हा, आपण फक्त विक्रांत सरांच्या ऑर्डर फॉलो करतो मायराजी, बाकी कुणाच्या नाही. झेंडे, मला माहिती आहे, पण आपल्याला आता या एक्सक्यूज मी प्लीज. येस मायरा, मी वाट बघतोय. येस जयदीप सर, ऑलमोस्ट बॅकअप रेडी आहे सर. अजून किती वेळ लागेल बॅकअप घ्यायला? थोड्या वेळात घेऊन येते मी सर. आय बी देअर. ओके, ग्रेट. बाकी दुसरं काही काम करू नको, आधी हे बॅकअपचं काम कर. ओके? ओके सर. या, बाय. कळलं? वरून म्हणजे नक्की कुठून ऑर्डर्स येतात ते? हे असं चालणार नाही मायराजी. आता आपल्याला काहीतरी ऍक्शन घ्यायला पाहिजे, काहीतरी स्टँड घ्यायला पाहिजे. मायराजी, काय करता तुम्ही? बॅकअप अजून पूर्ण व्हायचं आहे ना? इट्स ओके झेंडे, एवढं पुरेल. आणि तसंही जयदीप सरांना फारसं काही कळणार नाही. आय बी बॅक. वारं उलट्या दिशेला व्हायला लागले. या वाऱ्याची दिशा मलाच बदलावं लागली. आपण बागेत जाऊया, तेवढेच पाय मोकळे होतील.
आई बाबा तुम्ही